नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. राजकीय संपन्न आणि नवीन उदय होणार असे हे वडेट्टीवार म्हणाले. नाही, वडेट्टीवार जे त्यांनी वक्तव्य केलं ते त्यांनी खरं स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वावर आणि स्वतःच्या पक्षाच्या अस्तावर बोलायला पाहिजे. दुसऱ्याच्या उदयापेक्षा आपला स्वतःचा पक्ष अस्त होतोय आणि त्या स्वतःचं राजकीय अस्तित्व संपत आहे, याची चिंता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे. उदय तर 2022ला जूनलाच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या ऐतिहासिक निर्णयातून झालेला आहे. त्यामुळे सूर्य एकदाच उदयास येतो. त्यामुळे सूर्य आमच्या दृष्टिकोनातून एकच आहेत, एकनाथ शिंदे साहेब. त्यामुळे आज दुसऱ्या सूर्याचा विषयच नाही आहे. त्यामुळे केवळ आपल्या पक्षातल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाऊ नये त्याकरता अशी वक्तव्य ते करत आहेत. आपण एक राजकीय भूकंप म्हणायचं होते, ते काय आहे? 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या ठिकाणी काही राजकीय भूकंप होऊ शकतो. म्हणून वडेट्टीवार आणि संजय राऊत हे चुकीच्या वक्तव्य मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. पालकमंत्रीपदावर काय वाद आहे? त्या पालकमंत्रीपदाबद्दल नाराजगी आहे, पण ती नाराजगी मुख्य नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पालकमंत्री बाबतीत तोडगा काढतील. युबीटीचे नेते महाकुंभमध्ये जाणार आहे अशी माहिती आहे. युबीटीचे नेते महाकुंभात जात आहेत त्याची माहिती आहे, पण तिथे गेल्यानंतर तिथे पवित्र स्नान पण त्यांनी करायला पाहिजे आणि ते पवित्र स्नान याकरता करायला पाहिजे कारण त्यांनी शिवसेना प्रमुख यांचे विचार सोडण्याचं पाप केलेलं आहे. त्यांनी हिंदुत्व सोडण्याचं पाप केलेलं आहे. त्यांनी शिवसेना सोडण्याचं शिवसेनेचे विचार सोडण्याचे पाप केलेलं आहे आणि अशा वेळी ते पाप धुण्याची संधी त्यांना आता प्राप्त झालेली आहे. त्यांनी पवित्र स्नान करून ते पाप धुवावं. धन्यवाद.